सांगली मिरज कुपवाड शहराच्या विकासासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची मुख्यमंत्र्यांची भेट. 547 कोटींच्या निधीची मागणी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान शहराच्या दृष्टीने अत्यंत कळीच्या असलेल्या पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून सांगलीच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना विशेष निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने 2 मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची मागणी करण्यात आली. वारणा नदी उद्भव आधारित पाणीपुरवठा योजना. सांगली शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता वारणा नदीवरून पाणी उपलब्ध करून देणाऱ्या योजनेसाठी सुमारे 454 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. तसेच शेरी नाला वखार भाग येथील उंच मलशुद्धीकरण केंद्र, STP उभारणे आणि इतर अनुषंगिक कामांसाठी सुमारे 93.50 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे आमदार गाडगीळ यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. जागतिक बँकेच्या निधीतून ही कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीनं करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिले. या भेटीमुळे सांगलीच्या प्रलंबित विकास कामांना आता मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरवासियांकडून याबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.